नमस्कार, मी सुवर्णा. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे आपण या बुलेटिनमध्ये बघूयात. महायुतीमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं बघायला मिळालं. महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे. सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्या असा आरोप आहे आणि याबाबत खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी नोंदवलेली आहे. संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी लागेल असं पत्र लिहिलेलं आहे. घेताना मला कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून त्या सगळ्या बैठका घ्याव्यात असं तुम्ही पत्र लिहिलं, परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय की बैठका घ्यायच्या की नाही त्या मी सीएमओला विचारून सांगेन, तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून मी बैठका घेईन. माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता. काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही. तर ही स्टेप आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री. म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढं जायचं. तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतायत, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन, मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात आहेत. अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का? नाही, मला कसलं आव्हान वगैरे नाही आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही. तुम्ही देखील आता म्हणजे तुम्हाला पत्रांना प्रत्युत्तर तर मिळालेलं आहे, तुम्ही तुमची ही भावना पुन्हा पत्राद्वारे त्यांना कळवणार आहात? नाही, हे पत्रव्यवहार करणं, घडी पत्रव्यवहार करणं मला माझ्या स्वभावात नाही. मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं बघा. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही. मला माधुरी मिसाळ माहिती आहे, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही. याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे. माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतली, त्यावर संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री आहेत ते नाराज झाले. त्यांनी माधुरी मिसाळांना पत्र पाठवलं. माधुरी मिसाळांना त्यांनी लिहिलंय की माझ्या अध्यक्षतेखालीच बैठका घ्याव्या लागतील. त्यावर माधुरी मिसाळ यांनीही उत्तर दिलंय की मी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलून बैठका घेईन. नेमकं काय घडलंय, नाराजी नाट्य कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये आहे का, या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेतो आहोत. सारखे पत्रव्यवहार मी करणार नाही, पण यावरून दोन पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे असं काही म्हणण्याची गरज नाही असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. पण या सगळ्याचा काही वेगळा अर्थ घ्यायचा का हेही बघणं महत्त्वाचं आहे. कॅबिनेट मंत्री, एकाच खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि त्याच खात्याच्या राज्यमंत्री, या दोघांमध्ये नाराजी नाट्य, मानापमान नाट्य रंगल्याचं बघायला मिळतंय अशी चर्चा तरी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीवरून हे नाराजी नाट्य रंगलं असंही कळतंय.